उद्यापासून आझाद मैदानावर जैन समुदायाचं उपोषण सुरू होतंय। कबूतरखान्याच्या संदर्भात जैन समाज बांधव उपोषण करणार आहे। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेमध्ये उपोषणाला सुरुवात होईल। सुरुवातीला कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदानाचा मोर्चा काढला जाईल। मोर्चानंतर आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी या मोर्चाच्या संदर्भात आणि उपोषणाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात। भाग्यश्री, शुभम, आपण बघितलं की अनेक दिवसापासून कबूतरखान्याचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला पाहायला मिळाला होता। खर तर महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता। विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा हा प्रश्न गाजलेला होता आणि त्यानंतर कोर्टाने देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता, ज्यामध्ये दादर सारख्या ठिकाणचा जो कबूतरखाना होता तो कायमस्वरूपी बंद केला होता। मात्र या सगळ्या प्रकारानंतर जैन समुदाय जो होता तो नाराज झालेला होता। आंदोलनं देखील करण्यात आली होती जैनांकडनं। त्यानंतर मराठी एकीकरण समितीकडनं देखील तिथे आंदोलन करण्यात आलं। मात्र आता या सगळ्याला एक वेगळं वळण मिळताना पाहायला मिळतंय। जैन मुनी निलेश चंद्र जे आहेत ते उद्यापासून या कबूतरखान्यांच्या प्रश्नांसंदर्भात उपोषण करायला बसणार आहेत। खरं तर महापालिकेने सांगितलेलं आहे की जिथे नागरिकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी कबूतरखाना आपण चालू करूया आणि सकाळी 7 ते 9 या वेळेत कबुतरांना रेस्ट्रिक्टेड वेळेमध्ये कबुतरांना खायला घालण्यास सुरुवात करूया। मात्र या सगळ्यानंतर देखील निलेश चंद्र मुनी जे आहेत ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत, जे उद्यापासून ते सुरू करणार आहेत। उद्या सकाळी 8 वाजता कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान असा मोर्चा काढणार आहेत ते आणि मग आझाद मैदान ते उपोषणाला ते सुरुवात करणार असल्याची माहिती सध्या हाती येते। शुभम, अगदी भाग्यश्री, महत्त्वाचे अपडेट या मोर्चाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।